नमस्कार. आज 13 फेब्रुवारी. आजच्या दिवशी अशा काही ठळक घडामोडी घडलेल्या आहेत ज्यांची इतिहासात नोंद घेतली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे काही महत्त्वाचे दिनविशेष. 13 फेब्रुवारी 1931 रोजी ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून दिल्लीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. याआधी देशाची राजधानी कलकत्ता मानली जात होती. 12 डिसेंबर 1911 रोजी इंग्रजांनी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हस्तांतरित करण्याची घोषणा केली. 80,000हून अधिक जनसमुदायासमोर जॉर्ज पंचम म्हणाले होते की ब्रिटिश सरकार आता भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीत हलवत आहे. इंग्रजांना राजधानी दिल्ली स्वतःला हवी तशी बनवायची होती, म्हणून त्यांनी एडवर्ड लुटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर या आर्किटेक्टवर दिल्लीची रचना करण्याची जबाबदारी सोपवली. या दोघांना दिल्लीची रचना करण्यासाठी 4 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात हे काम पूर्ण व्हायला त्यांना 20 वर्ष लागली. या कारणास्तव 1911 मध्ये केलेल्या घोषणेनंतर 1931 मध्ये राजधानी म्हणून दिल्लीचं उद्घाटन करण्यात आलं. राजधानी म्हणून दिल्लीची निवड करण्यामागचं प्रत्यक्षातलं ब्रिटिशांकडचं कारण वेगळंच होतं. बंगालच्या फाळणीमुळे भारतीयांमध्ये इंग्रजांविरुद्ध बंडखोरी सुरू झाली होती आणि ते बंड शमलं जात नाही हे पाहून इंग्रजांनी राजधानी म्हणून आता दिल्लीची निवड केली होती. 13 फेब्रुवारी 1879 रोजी स्वातंत्र्य सैनिक आणि कवयित्री सरोजिनी नायडू यांचा जन्म हैदराबाद संस्थानात झाला. सरोजिनी नायडू यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आयुष्यभर महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. तसंच त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. सरोजिनी नायडू यांची जयंती भारतात राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरी केली जाते. 1925 मध्ये सरोजिनी नायडू यांना काँग्रेसच्या अध्यक्षा बनवण्यात आलं होतं. तसंच 1928 मध्ये त्यांना केसर-ए-हिंद या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सरोजिनी नायडू यांचं 2 मार्च 1949 रोजी लखनौ इथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज जागतिक रेडिओ दिवस जगभरात साजरा केला जात आहे. भारतातलं महायुद्ध असो किंवा आणीबाणीचा काळ असो, रेडिओनं संवादाचं माध्यम म्हणून नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच मनोरंजन क्षेत्रातही रेडिओनं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र बदलत्या काळात संवादाची नवीन माध्यमं वापरात आली आणि रेडिओची लोकप्रियता कमी झाली. जगभरातील लोकांना, विशेषतः तरुणांना रेडिओची गरज आणि महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी हा जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो. 2010 मध्ये स्पॅनिश रेडिओ अकादमीनं 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 2011 मध्ये युनेस्कोच्या सदस्य देशांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक रेडिओ दिनाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यासाठी 13 फेब्रुवारीची निवड केली गेली कारण 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचं पहिल्यांदा प्रसारण झालं होतं. त्यामुळेच हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. तब्बल 14 वर्षापूर्वी पुणे आजच्याच दिवशी कोरेगाव परिसरातल्या जर्मन बेकरी स्फोटामुळे हादरलं होतं. तब्बल 17 निष्पाप नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाला होता. त्यामध्ये 5 विदेशी नागरिकांचाही समावेश होता. 56 नागरिक यावेळी जखमी झाले होते. शांत आणि संयमी म्हणून ओळखलं जाणारं पुणे 14 वर्षांपूर्वी या घटनेमुळे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आलं होतं. त्यानंतर या स्फोटातील मुख्य सूत्रधार यासीन भटकळ आणि त्याच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ATSनं पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बब्लास्ट प्रकरणात PFIचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती दिली होती. यानंतर काही काळात या स्फोटातील संशयित मोहम्मद कातिल सिद्दीकी याची येरोडा तुरुंगात हत्या करण्यात आली, तर संशयित आरोपी हिमायत बेगला सप्टेंबर 2010 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र आता गेल्याच महिन्यात त्याला जामिनावर सोडण्यात आलेला आहे. सध्या माघ महिना सुरू असून हिंदू पंचांगानुसार आज माघी गणेश जयंती साजरी केली जाते. आजच्याच दिवशी बुद्धीचा देव गणपती याचा जन्म झाला असं मानलं जातं. गणेशानं नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला, म्हणून याला विनायक चतुर्थी असंही म्हणलं जातं. या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असं म्हणलं जातं. आज ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 13 फेब्रुवारी असून मंगळवार आहे.